नमस्कार. बायोस्कोप मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण जो दौरा करतो आहोत MH288 महाराष्ट्राच्या सगळ्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासंदर्भात, आणि आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत एकूणच महाराष्ट्रामध्ये आता ज्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे, विशेषतः लोकसभेमध्ये काँग्रेसला ज्या प्रमाणात जागा मिळालेल्या, ज्या प्रमाणात विजय मिळालेला होता, आणि त्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकून आघाडीवर असणार का, असं असं एक खूप मोठा प्रवाद आहे, चर्चा आहे. तुम्ही काय सांगाल त्या संदर्भात? असं आहे की 10 वर्ष मोदी सरकारने 10 वर्ष एक कमी जास्त 2 वर्ष सोडली तर 8-9 वर्ष देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या आणि RSSच्या विचाराचं सरकार लोकांनी पाहिलं. शेतकऱ्यांचा आक्रोश, बेरोजगार युवकांची फौज, त्यांची आता लग्न होत नाही तसा एक सामाजिक प्रश्न, गृहिणींच्यावर महागाईचा म्हणजे कंबरट मोडण्यासारखी महागाई, आणि त्यात मग भ्रष्टाचार. कारण 50 कोटी रुपये देऊन जर पक्षांतर करायला लावलं तर पैसे वसूल करण्याकरता कॉन्ट्रॅक्टमध्ये कमिशन घेणं, सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये पैसे घेणं, तर हे सगळं झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकावर झालेला आहे. आणि त्यात मोदींनी आणि भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला संविधान बदलायचं हे विधान केलं. मोदींचं 400 पारचं वक्तव्य, आणि ते लोकांनी फार हृदयाला ते लावलं, जिव्हारी लागलं त्यांच्या. आणि खरोखरीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान बदलायला निघालेत, आरक्षण राहील का नाही, आणि शेवटी RSSला संघाला हे संविधानच मान्य नाही आहे. 1947ला त्यांनी आमच्याकडे मनुस्मृती आहे, मग नवीन राज्यघटनेची काय गरज, अशा प्रकारचा पवित्रा घेतला होता. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि लोकांनी निर्णायक असा कौल दिला. 65% जागा आमच्या महाआघाडीला मिळाल्या आणि फक्त 35% जागा या देवेंद्र फडणवीसांच्या महायुतीला मिळाल्या. आता ती परिस्थिती काही फार मोठी बदलली आहे का? म्हणजे त्यातले काही प्रश्नांची काही सोडवणूक झाली आहे का? शेतकऱ्याच्या आजही 7 आत्महत्या दररोज होत आहेत, आणि ह्याला मोदी सरकारची धोरणच जबाबदार आहे. यात शेतकऱ्यांना आत्महत्या तर महाराष्ट्रामध्ये 1995 पासून सुरू झालेला सिलसिला आहे, आणि काँग्रेसच्या काळामध्ये सुरू झालेल्या या आत्महत्यांचं सत्र आहे. आणि काँग्रेसच्या काळात झालेल्या आत्महत्या आणि 2014 नंतरच्या आत्महत्या याची जर आपण सरासरी काढली तर निश्चितच काँग्रेसच्या काळात झालेल्या आत्महत्या दुप्पटीपेक्षा जास्त. जेव्हा आमच्या काळात आत्महत्या झाल्या त्याला दुष्काळ कारणीभूत होता. त्याकरता डॉक्टर मनमोहन सिंगनी दरोडा काढला, 72,000 कोटीचं. हो सर, इतकं मोठं पॅकेज देऊन पण आत्महत्या थांबल्या नाहीत. थांबल्याने बरोबर आहे, पण काय मूलभूत स्ट्रक्चरल डिफेक्ट निर्माण झालेले आहेत, हवामानाचा अंतर आहे. पण आज या सरकारने चुकीच्या धोरणामुळेही त्याचा परिणाम होतोय. उदाहरणार्थ सोयाबीनचं आज पाहिलं तर हमी भाव एका बाजूला 4,900 आहे आणि हातात मिळतात किती 3600 4,000 मिळतात. त्यांना लागवडीचा खर्च निघत नाही. कांद्याचं निर्यात बंदीचं काय कारण होतं? म्हणजे हा शेतकऱ्यांना गळा घोटण्याचा प्रयत्न झाला, म्हणून लोकसभेमध्ये लोकांनी निर्णायक मतदान केलं. आता लोकांना भाजपचं म्हणणं आहे की आता संविधान बचावाचा कुठं प्रश्न राहिला आहे, ही विधानसभेची निवडणूक आहे, कांद्या निर्यातीबद्दल निर्यात बंदी उठवली वगैरे. पण मला वाटतं की शेतकऱ्यांचं जे प्रचंड मोठं नुकसान झालंय, महागाईमुळे जो समाज होरपळलेला आहे, त्या होरपळल्याला तुम्ही 1,500 रुपये लाडकी बहिणीचं मलम लावून त्यातनं काही फरक पडणार नाही. आता त्याला आम्ही सर, आपण आता कराडमध्ये आहोत, तुम्ही ग्रामीण भागामध्ये फिरता आहात, आपला मतदारसंघ ग्रामीण लोकांचं प्रतिनिधित्व करणार आहे. पण आता शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे आता त्या प्रमाणामध्ये राजकारणामध्ये चर्चिले जात नाहीत. त्या विषयावर ठोस उपाययोजना आखण्यासंदर्भात जे काही व्हायला पाहिजे ते होतात दिसत आहे. आणि याचं कारण मला स्वतःला असं दिसतं की राजकारणाचा केंद्रबिंदू शहरी भागाकडे वळलेला आहे की काय. म्हणजे आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस नागपूरचं प्रतिनिधित्व करत होते, उद्धव ठाकरे हे त्यानंतर मुंबई, आणि एकनाथ शिंदे ठाणे. म्हणजे असा मुख्यमंत्री जे पश्चिम महाराष्ट्र किंवा अन्य भागातले असायचे तो आता शहरी भागातले मुख्यमंत्री झालेले आहेत, आणि त्यामुळे शासन सगळं तशाच पद्धतीने विचार करत. त्यामुळे काय झालंय की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
आज शेतकऱ्यांना किफायतशीर किंमत मिळत नाही. त्यांना किफायतशीर, त्यामुळं खर्च सुद्धा निघत नाही. बरोबर. आणि याला मोदी जबाबदार आहे, मोदी सरकार जबाबदार आहे. हा शेतकऱ्यांनी मराठी त्याची कुणगाठ बांधलेली आहे. म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोदींच्या सभा घेऊ नका असं भारतीय कार्यकर्ते, जनसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे. देवेंद्र फडणवीसला सुद्धा इकडे येऊन देऊ नका, कारण त्यांनी सामाजिक जे कलह माजवला आहे, मराठा विरुद्ध ओबीसी, नंतर धनगर विरुद्ध आदिवासी, नंतर हिंदू दलित वर्सेस बुद्धिस्ट दलित, हे जे समाजाचं विघटन केलेलं आहे, त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांच्यावरही बराच मोठा समाज घटक हे नाराज झालेले आहेत. खोटी आश्वासनं देऊन त्यांनी हे प्रश्न मतं घेतली, पण प्रश्न काही त्यांना सोडवता आलेले नाहीत. आणि त्यामुळं मला वाटतं की एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये लोक भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर नाराज आहेत. सर, पक्षीय दृष्टिकोनातून जे वादविवाद आहेत, संघर्ष आहेत, ते सत्तेच्या राजकारणामध्ये चालत राहतात. परंतु जे सामाजिक प्रश्न सर ज्यावेळेस निर्माण होतात, विशेषतः आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद खूप मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये कधी नव्हता आतापर्यंत, तो वाढलेला आपल्याला नाही, दिसतो. तो सुरू केला कोणीतरी जाणून बुजून राजकीय लाभाकरता सुरू केलेला आहे. तर मला एक प्रश्न सतत भेडसावतो. मी 30 वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण कव्हर करतोय. तर या काळामध्ये मराठा मुख्यमंत्री इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर सुद्धा आज मराठा तरुण का असंतुष्ट आहे? त्याला का रस्त्यावर यावं लागतं? त्याला का आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांकडे का पाहावं लागतं? देवेंद्र फडणवीस हे त्यासाठी जबाबदार आहेत असं तो का बोलतो? नाही, देवेंद्र फडणवीस आज सत्तेत आहेत आणि सत्ताधारीकडूनच हा प्रश्न सुटेल. खरा प्रश्न आहे बेरोजगारीचा. बरोबर. सरकारला अर्थव्यवस्थेचं संचालन करण्यामध्ये संपूर्ण अपयश आलेलं आहे. तर मी मुख्यमंत्री होतो, त्याच्या आधी अनेक दिग्गज मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला मराठा समाज रस्त्यावर का उतरला नाही? मी मुख्यमंत्री म्हटलं जातं की जेव्हा ब्राह्मण मुख्यमंत्री येतो त्यावेळेस मराठा समाज रस्त्यावर येतो. मनोहर जोशींच्या वेळेस सुद्धा हाच मुद्दा चर्चेत आला आणि त्यानंतर असं नाही. पहा, 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. कोणीही चर्चा झाली तर कोणी याला सिरियसली हात घातला नाही. मी मुख्यमंत्री असताना मी पहिल्यांदा मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं. त्यामध्ये थोडे टेक्निकल बाबी होत्या की मागासवर्गीय आयोगाने आम्ही मोजणी करणार नाही असं स्पष्ट सांगितल्यामुळं मला एक मंत्रिमंडळाची उपसमिती नेमावी लागली, माहिती गोळा केली, त्याच्या आधारावर आम्ही आरक्षण दिलं. त्यामुळे पहिल्यांदा मी आरक्षण दिलं. मला पटलं की बाबा ठीक आहे, काही लोक मुख्यमंत्री आहेत, काही कारखानदार आहेत, पण आज भूमिहीन शेतमजूर मराठा समाजातला अल्पभूधारक, त्याला शिक्षण घेता येत नाही, त्याला काही कुठं जाता येत नाही. शिक्षणाच्या खाजगीकरणामुळं तो कुठं जाणार? नोकऱ्या नाहीत, काय नाही. त्याला एक मृगजळ दिसतं की बा सरकारी नोकऱ्या मिळाल्या तर आपल्याला काहीतरी आपलं लाईफ सुधारेल. त्यांनी काही झालेलं नाही. आणि मला वाटतं की दिवसेंदिवस बेरोजगारीमुळं पहिल्या तुम्ही नाव घेतली, माझ्या मुख्यमंत्री पदाच्या आधी अनेक मुख्यमंत्री झाले, पण त्यावेळेला महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रथम क्रमांकाचं राज्य होतं. मोठी गुंतवणूक होती, इंडस्ट्रियली लिडिंग स्टेट होतं. आज काय परिस्थिती आहे? आज नवीन उद्योग महाराष्ट्रात येत नाही, कारण इतका भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. एखादा उद्योग आलाच तर त्याला गुजरातला मोदी पळवून येतात, आणि त्यामुळे काय झालंय, नवीन रोजगार निर्माण होत नाही. ही वस्तू त्यामुळे आक्रोश. हे आत्ताच का आक्रोश झाला किंवा ते ब्राह्मण मुख्यमंत्री त्याला काय अर्थ नाही, चुकीच्या पॉलिसी आहेत, त्याचा कारण असं आहे. सर, एक मला मुख्य मुद्दा आवर्जून तुम्हाला विचारावा वाटतो. आपण उच्च विद्याविभूषित आहात, पाश्चात्य संपूर्ण शिक्षण प्रणाली आत्मसात करून तुम्ही स्वतःचं करिअर उभं केलेलं होतं. आता महाराष्ट्रातला जो तरुण आहे, या तरुणाला जे शिक्षण दिलं जातं, हे शिक्षण त्याला नोकरी धंद्यासाठी सक्षम करणारं शिक्षण नाहीये. आणि त्यामुळे जो मुळापासून जो बदल करायला पाहिजे, म्हणजे राजकारण तर होत राहतं, निवडणुका होत राहतील, परंतु आज जो ग्रामीण भागातला अनरेस्ट आहे, म्हणजे एकीकडे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि शेतकऱ्यांची मुलं अशी रस्त्यावर आलेली दिसतात. तर ही अनार्कीकडे नाही का जाणार? होय, अगदी निश्चितच. हा फार गंभीर प्रश्न आपण विचारला. दोन गोष्टी आहेत. एक तर आपण शिक्षणाचं इतकं जास्त खाजगीकरण केलंय आणि त्यावर नियंत्रण राहिलेलं आहे. कारण नियंत्रण असणाऱ्यांचीच सगळी संस्था आहेत, त्यामुळे त्यांना नियंत्रण करून आपण गुणवत्ता वाढवली पाहिजे, याकडे कोणाचं लक्ष नाहीये. आणि आपण इतकं खाजगीकरण केलंय की सरकारी शिक्षण, सार्वजनिक शिक्षण आणि खाजगी शिक्षण यामध्ये जो समतोल पाहिजे तो आज बिघडलेला आहे. आणि त्यामुळं इंजिनिअरिंगचं घेतलं तर जवळजवळ 70% मुलांना
नोकरी द्यायच्या लायकीचे नाही, नाही. त्याला पुन्हा ट्रेन करावं लागतं. बरोबर. आज उच्च शिक्षणाच्या दर्जामध्ये पहिल्या जगातल्या पहिल्या 200 विद्यापीठामध्ये आपलं एकही नाही विद्यापीठ ना, नाही. आपण अजिबात सरकारचं लक्ष नाही. सरकार आज कृषी रिसर्चमध्ये आपण पाहिलं, हो. संशोधनामध्ये आपण पैसेच देत नाही. IIT मध्ये 40% जागा रिक्त आहेत. कशी चांगली मुलं तयार होणार? बरोबर. त्यामुळे आपण या सरकारनं आपलं सर्व लक्ष, म्हणजे मोदी असतील किंवा महाराष्ट्र सरकार असेल, बरोबर. सगळं लक्ष फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, पूल याच्यावर दिले. त्याची गरज आहे, नाही असं नाही. बरोबर. पण तुम्ही शिक्षण आरोग्याला संपूर्णपणे इग्नोर केलेलं आहे. बरोबर. उलट शिक्षणामधली आणि आरोग्यातली गुंतवणूक ही किती पटीनं बरोबर. ही किफायतशीर ठरते बरोबर. हे जगात माहिती आहे. आणि त्यामुळे मला वाटतं मूलभूत काही डिफरन्सेस ओपिनियन आमच्यामध्ये आणि भाजपमध्ये आहेत, आणि त्याचा हा भाग आहे की आम्हाला बदलावं लागेल, बदल करावा सर, लागेल. मला अजून एक मूलभूत प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो की आपण पाहिलं की ब्राझीलमध्ये बोल्सा फॅमिलिया स्कीम त्यांनी आणली आणि त्या माध्यमातून गृहिणीला 6,000 रुपये देऊन त्यांनी तिथल्या दारिद्र्य रेषेखालील समाजाला खूप मोठ्या प्रमाणात वर आणले होते. आणि त्याच्यात त्यांनी अट जी ठेवली होती की घरातील मुलांना शिक्षण द्यावं लागेल आणि आरोग्य तपासण्या रेग्युलर करावं लागतील. आपल्याकडे मात्र फुकट गोष्टी दिल्या जातात आणि त्याच्यातल्या अटी काही आपण काही टाकत नाही. आणि आता बघा, यांनी 1,500 रुपये दिले तर तुमच्या लगेच महाविकास आघाडी 3,000 देणार म्हणून असं आहे की ही कल्पना आमची आहे. कारण बरोबर. आम्ही ज्याला युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणून जे आंतरराष्ट्रीय बरोबर. अर्थशास्त्रामध्ये कल्पना आहे, ज्याच्या अंतर्गत ब्राझीलचं आपण उदाहरण हो, दिलं. हो. त्यामुळे आम्ही मुळातच हे पैसे दिले पाहिजेत हा. आणि वाया जात नाही. ही फ्रीबी नाही आहे, हं. ही रेवडी नाही, याचं आमचं प्रामाणिक मत आहे. बरोबर. आणि म्हणून कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये आम्ही 2,000 रुपये महिना द्यायचं आश्वासन दिलं, निवडून आलो मी दिलं. हं. तेलंगणामध्ये आम्ही अंमलबजावणी करतोय. त्यामुळे आम्ही 1,500 रुपये दिले तेव्हा त्याच्यावर टीका नाही केली, आलोचना मॅक्झिमम केली. म्हणजे महाविकास आघाडी त्याची खिल्ली सोडवणे हा नाही, एकमेव कार्यक्रम आम्ही आहे. नाही केलेलं. नाही, लोकांचं- सर, तुम्ही केलाचा नाही म्हणत. काही लोकांचं असेल, हो, हो. पण आम्ही शेवटपर्यंत सांगितलं की आम्ही 2,000 करतो, तुम्ही 2 का नाही केलं? बरोबर. 1,500 कधी तुम्ही काय केलं? त्यामुळे त्यांनी नसतं केलं तरी आमच्या जाहीरनाम्यामध्ये 2,000 रुपये असते. बरोबर. पण आता कॉम्पिटेटिव्ह पॉप्युलिझम आहे, तुम्ही जास्त एवढे देताय. तुम्ही आता- आम्ही जास्त आता आम्ही देतो. चर्चेमध्ये आम्ही बोलत होतो की बाबा 2,000 दिले पाहिजेत, 1,500 भरपूर नाहीत. नेमकं महायुतीने 2,100 केलं, तर 2,100चं काय लॉजिक आहे? 2,000 21 आकडा त्यांना शुभ आम्ही वाटला. 2,000 देतोय, म्हणजे आपण आधीच 2,100 करावा. बरोबर. पण आमची गंभीर चर्चा चालू होती. काही लोक म्हणले 4,000 करा, काही 3,000, काही 2,500, अशी चर्चा चालू होती. आणि मी आता जाहीरनामा समितीचा अध्यक्ष आहे. बरं. त्या चर्चेतून अनेक लोकांशी आम्ही चर्चा केली. हाही प्रश्न आला की पैसे कुठून आणणार, काय आणणार. पण शेवटी राहुल गांधींनी त्यामध्ये इंटरव्ह्यू केलं आणि आम्ही मग एक सुवर्ण मध्य म्हणून 3,000 रुपयाची घोषणा मी काल केलेली आहे. बरोबर. त्याचबरोबर शेतकऱ्याचे कर्ज कर्जमाफी तो हे पण केलेलं आहे. आणि फ्री ट्रॅव्हल ही फार मोठी एनजीओची मागणी होती की हे फार एम्पॉवरिंग आहे. सबलीकरणाकरता एक मोठं एक अस्त्र आहे, त्याची किंमत फार जास्त नाही आहे. आता मी केलंय. अडचणी येतील का अंमलबजावणीला? येतील थोड्याशा, परंतु ते अंमलबजावणी करता येणं शक्य आहे महाराष्ट्रासारख्या राज्याला. आज दुर्दैवी गोष्ट अशी आहे की एकेकाळी महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकाचं राज्य होतं. आज दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा 11वा क्रमांक आहे. स्वतः अजित पवारांनी विधिमंडळामध्ये मान्य केलेलं आहे. तेलंगणा आपल्या पुढे आहे, आंध्र आपल्या पुढे आहे, तामिळनाडू, कर्नाटका, गुजरात, हरियाणा, दिल्ली, गोवा. काय चाललंय आपलं? ह्याला कोण जबाबदार आहे? आज नवीन उद्योग का येत नाहीत आपल्याकडे? मी मोठ्या मोठ्या घोषणा केला. देवेंद्र फडणवीस म्हटलं की फॉक्सकॉन येणार आहे, 35,000 जॉब्स येणार. का ते तामिळनाडूला गेले, आपल्याकडे का आले नाहीत? याला मूलभूत कारण असं आहे की आपल्या महाराष्ट्रातलं जे भ्रष्टाचाराचं वातावरण झालेलं आहे, उद्योग खात्यामध्ये, MIDC मध्ये मंत्र्यांचा हस्तक्षेप, आमदारांचा हस्तक्षेप, कॉन्ट्रॅक्ट मलाच दिलं पाहिजे, स्क्रॅप मीच विकणार, ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मला दिलं पाहिजे, हे जे चाललेलं आहे. त्यामुळं उद्योगपती ज्यांना मुळातच उद्योग चालवणं काही सोपी गोष्ट नाही, त्यात पण ह्या अडचणी आल्या किंवा कोणी यायला तयार नाही. आणि सरकारचं इकडं या मूलभूत गोष्टीकडे लक्ष नाही. आणि खोटे आकडे सांगितले जातात की आम्ही डावसला गेलो, इतके लाख झाले, तितके लाख झाले. अरे कारखाने कुठं नवीन, रोजगार कुठं निर्माण केला सांगा ना. तुम्ही व्हाईट पेपर सादर करतो, श्वेतपत्रिका काढतो, पण कुठे श्वेतपत्रिका? त्यामुळे मला वाटतं की आज महाराष्ट्राला पुन्हा पूर्वीप्रमाणे गतवैभव प्राप्त करायचं असेल तर
आपल्याला काही मूलभूत बदल करावे लागतील. सर, त्या सरकारकडून महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त झालंच पाहिजे आणि महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र असं पारंपरिक सगळ्या याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे आणि महाराष्ट्राने सर्व क्षेत्रामध्ये आपला आदर्श दाखवून दिलेला आहे संपूर्ण भारताला लिडरशिप करून. तर या सगळ्याच्या सर आत्ता राजकीय पक्षांचं जे वर्तन आहे, राजकीय नेत्यांचं वर्तन जे आहे, धरसोडीचं, आपल्या पक्षांतराचं किंवा पक्षाच्या पक्ष दुसरीकडे जाण्याचं, विसर्जित करण्याचं, तर या सगळ्यामुळे आत्ता राजकारणाची जी स्थिती निर्माण झालेली आहे, सगळं वातावरण गढूळ झालेलं आहे. हे तुमच्या आता महाविकास आघाडीमध्ये सुद्धा त्याचे असंतोषाची बीज पाहायला मिळतात. ते काय आहे म्हणजे? नाही, असं आहे की आपण राजीव गांधींनी 1985 साली पक्षांतर बंदी कायदा आणला. अटल बिहारी वाजपेयी आणि अरुण जेटलीने त्यात बदल केला 2003-4 साली. त्या पक्षांतर कायद्याला संपूर्णपणे धाब्यावर बसून त्याच्या धज्जिया उडवून त्याच्या चिंध्या करून आज महाराष्ट्राचं नाटक झालं आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील काही हस्तक्षेप करू शकलं नाही. किती आपण म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाने कडक निर्णय घेतला, या बाबतीत त्यांनी हस्तक्षेप केला नाही आणि इललेजिटिमेट सरकार आज महाराष्ट्रात चाललेलं आहे. आणि त्यामुळं आज 6-7 दुकानं उघडल्यासारखं झालंय. तुम्ही नंतर मी तिकडं पक्ष व्यवस्था. तुम्ही आता इलिजिटिमेट हा शब्द वापरला म्हणून माफ करा, मी तुम्हाला मध्ये थोडंसं रोखतो. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ नये असं त्यावेळेस तुम्हाला वाटलं होतं, ते तुम्ही व्यक्त पण केलं होतं. का त्यांनी घाई केली असेल? म्हणजे आपण जरा इतिहासाकडे मागे वळून बघितलं तर काय वाटतं? त्यांना विचारलं पाहिजे. माझी जी स्पॉन्टेनियस रिॲक्शन होती, मी ऐकलं टेलिव्हिजनवर की त्यांनी अचानक राजीनामा दिला, माझी ती रिॲक्शन होती. पण त्यांनी राजीनामा दिला नसता तर ही प्रोसेस झाली. मला माहित नाही काय झालं असतं, ते जर तरच्या गोष्टी आहेत. पण तरी मला प्रामाणिकपणे वाटलं की त्यांनी चूक केली, राजकीय चूक. आता का केली काय ते त्यांना विचारलं पाहिजे. माझी काही त्यांच्याशी चर्चा झाली नाही. मला वाटतं की पक्षांतर कायद्यामुळं आज इतके अधिकार पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना मिळालेले आहेत की जे 3 स्तंभ लोकशाहीचे आहेत, विधिमंडळ, न्यायपालिका आणि कार्यपालिका. आणि कार्यपालिका इतकी हवी झालेली आहे, इतकी सुपर पॉवरफुल झालेली आहे की विधिमंडळाला काहीच अर्थ राहिलेला नाही, कारण तुम्हाला विरोध करता येत नाही. आणि जे कार्यपालिकेचे नेते म्हणजे पंतप्रधान सांगतील त्याला हात वर केल्याशिवाय पर्याय नाही. विधिमंडळामध्ये आपल्याला काही नवीन कायदे मांडता येत नाहीत, कायद्यामध्ये बदल सुचवता येत नाही, बजेटमध्ये आपला काही रोल राहत नाही. आणि त्यामुळं जे अमेरिकेच्या संसदेमध्ये आणि घटनेमध्ये जे अमेरिकेच्या संसदेला अधिकार आहेत त्याच्या 1% अधिकार आपल्या संसदेला नाही. आणि त्यामुळे जे मूळ तत्व लोकशाहीचं होतं की डिव्हिजन ऑफ पॉवर्सचं जे प्रिन्सिपल होतं ते आपल्या देशात दुर्दैवानं अंमलात आणण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला, पण पक्षांतर बंदी कायद्यामध्ये तो सगळा संपून गेला. आणि आता पक्षांतर बंदी कायद्यामुळं मला वाटतं संसद सदस्य आणि विधिमंडळ सदस्य हे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे गुलाम झाल्यासारखी परिस्थिती झाली. यामध्ये मूलभूत बदल करावे लागेल. आणि त्याला पहिला बदल म्हणजे पक्षांतर बंदी कायदा हा कचऱ्याच्या टोपलीत फेकला पाहिजे. तुमची सूचना जर खरोखरच अंमलात आणली तर हे आता जे राजकारणामध्ये आयाराम गायारामचा खेळ चालू झालेला आहे हा सगळा थांबेल. सर, आता 2 विधानं खूप गाजली नजीकच्या काळामध्ये. त्यातलं एक होतं नवाब मलिक यांचं विधान की एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे संपर्कात आहेत आणि 23 तारखेनंतर काहीही घडू शकतं. दुसरं विधान होतं प्रकाश आंबेडकर यांचं. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी संदर्भात विधान केलेलं होतं. म्हणजे हे काय चाललेलं आहे? बघा, मला या दोन्ही गोष्टीबद्दल खरोखरी भेट झाल्या का, संपर्कात आहे का, हे सांगणं कॉन्क्रीट माहिती असल्याशिवाय बोलणं काही योग्य होणार नाही. आता ज्यांनी ती विधानं केलेली आहेत किंवा महाराष्ट्राला माहिती दिली त्यांनी यावर प्रकाश टाकला पाहिजे. पण राजकारणामध्ये कधी काय घडू शकतं यामध्ये काहीच नवल वाटायचं कारण नाही. पण आता राजकारणामध्ये कधी काही घडू शकतं सर, तुम्ही म्हणता बरोबर आहे, परंतु ते फारच काय काय घडतंय आणि वेगवेगळे पक्ष एकत्र येतात, नवीन आघाड्या, नवनवीन नावं घेऊन यायला सिद्ध होतात. तर मग काँग्रेसची भूमिका काय राहील तर? नाही, काँग्रेस तिथं स्थिर आहे. बघा, 2 पक्ष फुटले, काँग्रेस फुटली नाही. 1-2 माणसं गेली जरूर सोडून, कारण त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली वगैरे. आमचा पक्ष फुटला नाही. बऱ्याच जणी भाकीत केलं होतं की काँग्रेस पक्ष पण फुटेल, 2/3 माणसं बाहेर पडतील. नाही पडलं. काँग्रेसची एक वैचारिक परंपरा आहे जी काल तयार झालेली नाहीये. आणि त्यामुळे मला वाटतं की काँग्रेसच्या बाबतीत असं काही घडणार नाहीये.
इतर पक्ष जे प्रादेशिक पक्ष आहेत एका नेत्याभोवती ते फिरतात सगळे, बरोबर. त्यामध्ये अशा घटना घडलेल्या आपण देशात पाहिलेल्या आहेत. बरोबर. फॅमिलीमध्ये काही डिस्प्यूट झाला हं. तर ते होतं. आता बघा, शिवसेनेमध्ये फॅमिली डिस्प्यूट झाला, बरोबर. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फॅमिली डिस्प्यूट झालाय, बरोबर. असं होतं. आपण म्हणजे दोन्हीकडे पुतणे बाहेर पडले आणि त्यांनी पक्ष आता काढला. जे काय असेल फॅमिली डिस्प्यूट आहेत, पण काँग्रेस सारख्या पक्षामध्ये ज्याला थोडीशी लोकशाहीची परंपरा आहे, त्यामध्ये हे आता काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे, पण ती वैचारिक फूट होती. बरोबर. वैयक्तिक स्वार्थाकरता की मी मोठा करतो मोठा किंवा मला सत्ता पाहिजे असे कमी घडलेलं आहे. कदाचित काही ठिकाणी घडलंही असेल, पण मला वाटतं की काँग्रेस हाच एक असा स्तंभ आहे जो लोकशाहीला वाचवू शकेल. इतरांच्याकडून ही अपेक्षा मी तर करत नाही. आता सर, आता काँग्रेसच्या सगळ्या जागा वाटपांचा म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा वाटपांचा विषय सुरू होता. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जास्त दिसला नाहीत. नाही, त्याने आम्ही एक 7 लोकांची कमिटी आमच्या पक्षाने केली होती आणि त्या चर्चेला 2 किंवा 3 जायचं ठरलं. त्यामध्ये चर्चेला नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि विजय नाही, वडेट्टीवार सुरुवात तर नाना पटोलेंनी केलेली होती ना. ते थोडेसे आग्रह आणि ते त्या 3 सदस्य कमिटीमध्ये होते. बरोबर. प्रत्येक पक्षाने 2-3 माणसं नेमली होती. तर 7-7 माणसं गेली तर बाजार झाला असता, म्हणून ती मंडळी येऊन आम्हाला ब्रीफ करत होती की असं झालेलं आहे. परंतु ऑन द स्पॉट ही 3 माणसं होती. नंतर मग नानांच्या बद्दल काही थोडासा नाराजीचा सुरू झाल्यानंतर बाळासाहेबांना पाठवलं. बाळासाहेबांनी निगोशिएट केलं, त्यांच्याबद्दल बरीचशी ट्रोलिंग झालं, नाराजी झाली. आता हा जागा वाटप काही सोपा प्रश्न कधीच नसतो. जो करायला जातो त्याला काही निर्णय घ्यावे लागतात, त्याला मग सगळ्यांच्या शिव्या खायला लागतात. ही वस्तुस्थिती आहे. 2 लोकांच्या आघाडीमध्ये आम्हाला त्रास होतो, 3 तर त्याच्यापेक्षा अधिक अवघड होते. पण तरी मला वाटतं एकंदरीत झालेलं आहे. काही पक्षांनी थोडी जास्त आग्रही भूमिका घेतली, त्यामुळे शिवसेना जास्त आग्रही होती आणि शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करा हाही आग्रह धरणे, ते मला वाटतं योग्य नव्हतं. कारण मी त्याला विधान केलं होतं किंवा 1999 पासून आम्ही आघाडी, आमच्या बाजूला काँग्रेसची आघाडी होते, त्याच्या आधी शिवसेना आणि भाजपची होती. आम्ही नेहमी मोठ्या पक्षाचा प्रतिनिधी हा मुख्यमंत्री झालेला पाहिलेला आहे. 2019ला जेव्हा महाविकास आघाडी झाली तेव्हा कोणी काही कुरकुर न करता आम्ही उद्धवजींना किंवा शिवसेनेच्या नेत्याला मी मान्य केलं, कारण त्यांचे 56 आमदार होते आणि एनसीपीचे 54 होते. उलट असतं तर एनसीपीने कधीच मान्य नसतं केलं. आमच्या 45 आम्ही काहीच नाही केलं. तुम्हाला जो करायचं तो करा. ही एक टाइम ऑनर्ड परंपरा आहे. आता बदल करायचा तर कधी करू शकतो आपण. सर, मला 2019 नंतरच्या त्या सगळ्या घडामोडी ज्या झालेल्या होत्या त्या संदर्भात मला एक तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो की शिवसेनेने आणीबाणीतल्या थोड्या काही महिन्यांव्यतिरिक्त काँग्रेसला कधीच साथ दिलेली नव्हती किंवा काँग्रेस मान्य केलेली नव्हती आणि कायम शिवसेना हा काँग्रेसचा महाराष्ट्रातला आर्च रायव्हल राहिलेला आपण बघितला. म्हणजे सुरुवातीच्या काळात शिवसेनेची भूमिका वेगळी होती, तो भाग अलहिदा. पण हे जे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार करावं ही संकल्पना तात्विक पातळीवर काँग्रेसमध्ये कशी काय मंजूर झाली? मला ती जर थोडी प्रक्रिया तुम्ही सांगितली तर एज्युकेशन म्हणून मी त्याच्याकडे पाहिजे. अवघड होती. आता आपल्याला आठवत असेल, ऐतिहासिक बाब म्हणून सांगतो की मी विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाकरता सातारला गेलो होतो. बरोबर. तिथं मतमोजणी चालली होती सातारला. तिथे गेलो आणि सर्टिफिकेट मिळायला थोडा वेळ होता म्हणून मी बसलो होतो, गुलाल बिलाल टाकला होता लोकांना. आणि तिथे मला वाटतं एका वाहिनीचा प्रतिनिधी आला आणि त्यांनी मला विचारलं पुढं काय होणार. त्यावेळेस मी अचानक काही माहितीच्या आधारावर किंवा काही चर्चेच्या आधारावर सांगितलं होतं की शिवसेनेकडून जर काही प्रस्ताव आला किंवा असा काही प्रस्ताव आला तर काँग्रेस त्याचा विचार करेल. हे पहिल्यांदा मी बोललो होतो, अगदी निकाल अधिकृतपणे जाहीर व्हायच्या आधी. ते कारण काय होतं तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद आणि त्यांनी ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये हायदोस घातला, काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते फोडले, ते सहकारी चळवळीमध्ये अग्रेसर होते. कोणाचं लोन आहे, कोणाचं काही खटले चाललेले आहेत, काही इन्क्वायरी चाललेल्या आहेत, तर प्रत्येकाला बोलवून तुझं लोन उद्या दे नाही तर तुझा लिलाव काढतो, तू हे कर नाही तर ते करतो. अशा प्रकारे जवळजवळ 100-150 मोठे कार्यकर्ते, त्यातले 2 माजी उपमुख्यमंत्री, एक प्रदेश आयुक्त, अशा लोकांना त्यांनी आपल्या पक्षांतर करायला भाग पाडलं. आता हे सगळं झाल्यानंतर आमच्या पक्षातले गेले, आमच्या जवळचे लोक गेले, माझ्या जिल्ह्यातले 4 नावं गेली.
तर मी नंतर आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि विशेषतः नवीन निवडून आलेले जे आमचे 25 आमदार होते त्यांनी विचार केला की हे असंच जर पुढे चाललं आणि देवेंद्रला पुन्हा 5 वर्ष मुख्यमंत्री पद मिळालं तर मग काहीच राहणार नाही. कारण हे ईडीचा सीबीआयचा पैशाचा सगळा वापर करून आपले सगळे पक्ष नेस्तनाबूत करतील. आणि हीच भावना 45 आमदारांनी व्यक्त केली. त्यानंतर पर्याय काय तर बाबा 3 पक्षाची आपण आघाडी करायची का, पण मग काँग्रेस पक्ष शिवसेनेला एकत्र घ्यायला तयार होईल का, अशा सगळ्या परिस्थिती असताना आम्ही सर्व मुस्लिम समाजाच्या आमदारांशी बोललो. त्यांनी सर्वांनी एकमुखानं सांगितलं की भाजपपेक्षा ही आघाडी कधीही बोल. सोनिया गांधीकडे गेलो, ते नाराज झालं की असं कसं तुम्ही करताय. आम्ही त्यांना पटवून दिलं की केलं पाहिजे. तुम्ही म्हटलं मायनॉरिटीच्या आमदारांना विचारा. सगळ्यांनी त्यांना सांगितलं की करणं गरजेचं आहे. उलट तुम्ही जर केलं नाही तर मी तुम्हाला दोषी धरू की तुमच्यामुळं भाजपचं सरकार पुन्हा महाराष्ट्रात आलं. आणि मग वातावरण तयार झालं. पण त्यांनी म्हणजे प्रत्येकाला विचारलं. मी एक्झॅगरेशन नाही करत, पण एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्या कृतीमुळे शेवटी देवेंद्र फडणवीस हे फेस होतं भाजपचं. बरोबर. आणि जे त्यांनी काही केलं त्याला राजमान्यता होती मोदी शहांची. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने झालेलं आहे. काँग्रेस मुक्त वगैरे जी फिलॉसॉफी होती त्यांनी अंमलात आणून दाखवली आणि त्याकरता ती रिॲक्शन होती. आणि सुदैवानं सोनिया गांधींनी राहुल गांधींनी मान्य केली. धन्यवाद Thank you. सर, तुम्ही एवढ्या तुमच्या व्यस्त कार्यक्रमातून आम्हाला वेळ दिला. थँक्यू. व्हेरी मच.